आम्ही गोकर्णाचं दर्शन वगैरे आपलं झालं मस्तपैकी. त्याच्यानंतर आपण मुर्डेश्वर चाललो होतो, पण मग एक मॅपवरती एक छानसा आपल्याला फोर्ट दिसला. मग म्हटलं जाऊन पाहूया, म्हटलं काय हरकत नाही, आर्किओलॉजिकल वगैरे मस्तपैकी त्याची इन्फॉर्मेशन वगैरे जाणून घेऊया. आणि याच्या मागचा जो इतिहास वगैरे आहे या फोर्ट मागचा मागं पाहू शकता, तो आपण जाणण्याचा प्रयत्न करूयात. तर चला तर मग आधी इन्फॉर्मेशन बघू, त्याची बाहेर इन्फॉर्मेशन दिली इथे मागे, ती वाचण्याचा प्रयत्न करू आणि नंतर मग मध्ये जाऊयात. मिरजन किल्ला हा कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. या किल्ल्याचा इतिहास जर आपण पाहिला तर 16व्या शतकापासूनचा आहे, जेव्हा तो विजयनगर साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता तेव्हापासून. किल्ल्याची जी स्थापना जर आपण पाहिली तर मिरजन किल्ल्याची स्थापना ही 16व्या शतकामध्ये तुलवा सलवा वंशातील चैन्यभैरादेवी या राणीने केली होती असं म्हटलं जातं. या राणीला मिरचीची राणी म्हणून सुद्धा ओळखलं जात असे आणि तिने इथे 54 वर्ष शासन केलं होतं असं म्हटलं जातं. किल्ल्याचा इतिहास जर आपण पाहिला तर 1552 ते 1606 पर्यंत चैन्यभैरादेवीने ह्या किल्ल्यावर शासन केलं होतं. त्यानंतर 1608 मध्ये शेरीफ अल मुलकने ह्या किल्ल्याची पूर्ण बांधणी केली होती असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 1676 मध्ये कैलाडीची जी चेन्नम्मा राणी होती तिने हा जो किल्ला आहे तो ताब्यात घेतला होता असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर 1757 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ह्या किल्ला ताब्यात घेतला होता असं सुद्धा म्हटलं जातं. आणि नंतर मग 1784 मध्ये ब्रिटिशांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवला होता असं पूर्ण इतिहास ह्या किल्ल्याचा सांगितला जातो. जर मिरजन किल्ला हा जर आपण जर पाहिला तर लेटराईट दगडाने बांधलेला आहे आणि त्यात आपल्याला 2 परकोटे आणि 8 बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यात आपल्याला एक शुल्क खंदक तसेच अनेक गुहासुद्धा या किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्या किल्ल्याचा जर आपण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 5 हेक्टर क्षेत्रफळामध्ये हा जो किल्ला आहे तो पसरलेला आहे. आणि प्रमुख जर आपण पाहिलं तर मसाला व्यापाऱ्यांसाठी हा एक प्रमुख केंद्र म्हणून सुद्धा ओळखला जातो. आपल्याला माहिती आहे की दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे निघाले होते, तेव्हा मग त्यांनी गोकर्ण, कारवार, अंकोला, सदाशिवगड आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणांवर बरोबरच मिरजन किल्ला जिंकण्यासुद्धा प्रयत्न हा त्यांनी केला होता. पण 1755 मध्ये बेदूनूरचा जो शेवटचा शासक होता बसप्पा नाईक यांच्या मृत्यूनंतर मग मराठ्यांनी हा जो किल्ला आहे तो ताब्यात घेतला होता असं म्हटलं जातं. मे 1783 ते मार्च 1784 या कालावधीमध्ये मेजर टोर्नियोच्या नेतृत्वाखाली मग इंग्रजांनी मराठ्यांकडून हा जो किल्ला आहे तो स्वतःच्या ताब्यात हा घेतला होता असं म्हटलं जातं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर किल्ल्याचे स्थान आणि समुद्री व्यापाऱ्यांच्या दृष्टीने या किल्ल्याचे जे महत्त्व आहे हे अधोरेखित आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे साहजिकच आहे या किल्ल्यावर आपली सत्ता असण्यासाठी अनेक राज्यसत्त्यांनी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतं.